हा टॉप एक युनिफॉर्मपासून बनलेला आहे. तर हा तो युनिफॉर्म आहे ज्याचे स्लीव्ज मी काढून ठेवले आहेत. ते यूज नंतर होतील. तर लोगोच्या खालचा पार्ट यूज होईल बिकॉज लोगोचा पार्ट आपण यूज करू शकत नाही, तिथे खिसा लावलेला होता. तर तेवढा पार्ट मी कट करून घेतला आहे. आता ह्या बटनपासून मी एक व्ही नेक कट करून घेणार आहे. तर 5.5 इंचचा मी व्ही नेक कट केला आहे माझ्या साईज अकॉर्डिंग. तर आपण कट करून घेऊया. त्यानंतर ह्या 2 पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आहेत उरलेल्या पार्टमधून. 3-3 इंचच्या आहेत ह्या 2 पट्ट्या. त्यानंतर त्या कशा लावायच्या स्टिचिंग पार्टमध्ये बघू आपण. तर ह्या त्या 2 पट्ट्या आहेत त्यांना एक साईडने एक फोल्ड करून घ्यायचं आहे अंदाजे 1 इंच साईजपर्यंत. एक फोल्ड केलेल्या आता ती एक फोल्ड दाखवल्याप्रमाणे उलट्या समोरच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर ती उलट्या साईडला फिरवून दाब शिलाई करून घ्यायची आहे. तर बघू शकता दाब शिलाई दिल्यानंतर गळ्याला पूर्ण फिनिशिंग येईल. व्ही नेक गळा बरोबर बनवून येईल. तर आत्ता मी स्टिच करून घेते. स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला स्लीव्सची तयारी करायची आहे. तर बघू शकता आधी बॅक साईडने पण मी सेम प्रोसेस केली आहे पट्टी लावून. त्यानंतर स्लीव्ससाठी त्याआधी मी इथून साईज फिटिंग करून घेतली आहे. जितके अकॉर्डिंग हवे आहे आपल्याला तेवढी साईज फिटिंग करून घ्यायची आहे. स्लीव्ससाठी मी त्याच हातांचे शिलाई काढून घेतले आहे वरची आणि हातांचे फोल्डसुद्धा काढून घेतले आहेत. त्यानंतर ह्या हात छोटे पडू शकतात म्हणून जोड लावून घ्यायचं आहे. जे उरलेला फॅब्रिक होता खिस्यावाला त्याच्यातून जोड कापून घेतले आहेत आणि ते स्टिच करणार. अगदी थोडे थोडे, काहींना तर गरज पण नाही लागणार स्लीव्सला जोड लावण्याची. त्यानंतर वरच्या साईडला जिथून गोलाकार होता त्या साईडला मी इलास्टिक लावून घेतला आहे. तर इलास्टिक कसा लावला आहे आपण बघूया. हा स्लीव आहे, त्याला इलास्टिक कसा लावूयात. स्लीव्स एक इलास्टिकचा छोटा तुकडा घेऊन वरच्या गोलाकार भागापासून स्लीवला आणि इलास्टिकला ताणून शिलाई मारून घ्यायची जेणेकरून असा इफेक्ट रेडी होईल. आणि आता हात कसे लावून घ्यायचे आहेत. स्लीव्ज वरती ठेवणार आहोत आपण, जे इलास्टिकवाला पार्ट आहे ते वरती ठेवणार आहोत जेणेकरून थोडा स्वीटहार्ट शेप येईल नेकला. तर असं स्टिच करून घ्यायचं आणि हा 2 टक्स मारून फायनल लुक आहे आपला.